SSCGD मध्ये विचारला जाणारा टाइम अँड वर्कचा खूप छान प्रश्न आहे. प्रश्न बघा काय आहे, नंतर मी एक सोडवायला देणार हे लक्षात ठेवा. रमेश आहे आणि त्याचा मित्र आहे. आता इथे मी आर लिहितो, आर म्हणजे रमेश आणि एफ म्हणजे त्याचा मित्र, फ्रेंड. लक्षात घ्या, रमेश 36 दिवसात शिल्पकाम करू शकतो. म्हणजे रमेश ते काम 36 डेज मध्ये करतो. शेवटी काय विचारले बघा, त्याचा मित्र एकटा ते काम किती दिवसात पूर्ण करेल. त्याचा मित्र आपण अज्युम करूया ते काम एक्स दिवसात पूर्ण करेल. काय काळजी करू नका, घाबरू नका, एक्स आल्यामुळे आहे सिंपल. आता काय करतो, जेव्हा असं आपल्याला येतं याचे दिवस आणि याचे दिवस कळतात, तेव्हा सरळ सरळ दोघांचा करून टाकायचा गुणाकार. 36 आणि एक्सचा गुणाकार 36x येतो. आता हे 36x काय असतं, हे असतं काम. आपण आपल्या मेथडनुसार ह्याला म्हणतो एकूण पेढे. हे आहेत एकूण पेढे, एवढे खायचे आहेत 36x. आता 36x पेढे हा 36 दिवसात खातो. मला सांगा 36x भागिले 36 किती येतात, x पेढे हा रमेश डेली खातो, डेली दररोज. 36x भागिले x किती येणार, 36 पेढे डेली खातो. कोण, त्याचा मित्र, हा डेली खाणार आहे. ठीक आहे. आता काय बघा, आता प्रश्न वाचूया. रमेश 9 दिवस काम केल्यानंतर रमेशने त्याचा मित्र त्याच्यासोबत काम करतो आणि ते दोघे ते काम आणखी 15 दिवसात पूर्ण करतात. आता बघा याचा अर्थ काय, रमेश आधी येतो आणि तो 9 दिवस काम करतो. म्हणजेच काय, 9 दिवस पेढे खातो. मला सांगा रमेश डेली किती पेढे खातो, x. 9 दिवसात तो किती पेढे खाईल, 9x पेढे खाईल. बरोबर की नाही. ऑलरेडी किती पेढे आहेत, 36x. 36x मधून 9x गेले, उरले किती, 27x उरले. पेढे उरले म्हणजे 27x काम उरले. आता त्याच्या मित्रासोबत म्हणजे रमेश पण त्याचा मित्र पण ते जर एकत्र आले तर आणखी 15 दिवसात ते काम पूर्ण होतं. आता बघा हे 27x पेढे कोण खाणार आहेत, रमेश पण आणि त्याचा मित्र पण, म्हणजे x आणि 36 दोघे मिळून. बघा x + 36 आणि ते काम किती दिवसात पूर्ण होतं, 15. झालं. इथे आपल्याला xचं उत्तर काढायचं जे मिळून जाणार. बघा आता 27x मी इथे सोडवतो. 27x तर आहे बरोबर, x तिकडे गेलं 15x अधिक 36 गुणिले 15 म्हणजे 360 आणि 180 540. 15x इकडे आलं ते येणार 12x बरोबर 540. 12 ने भाग लावूया, 12 एके 12, 12 चौक 48 आणि 12 पंचे 60 म्हणजे 45 आलं उत्तर x जे आहे ऑप्शन क्रमांक 1. म्हणजे त्याचा मित्र ते काम 45 दिवसात करेल. आहे की नाही, सिंपल सांगा. वेगळा कॉन्सेप्ट आहे. अशा पद्धतीने सोडलं तर प्रत्येक प्रश्नाचं उत्तर निघेलच. आता मी तुम्हाला एक प्रश्न देतो, या प्रश्नाचं उत्तर काढा आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.